मनातील गोष्ट मनातच ठेवा. अर्थनाश मनस्तापम गृहिण्या चरितानीच नीच वाक्यम चापमानम मतिमान न प्रकाशयेत. 1. आचार्य चाणक्य काही व्यवहारामध्ये गुप्तता ठेवण्याच्या संदर्भात चर्चा करताना सांगतात की संपत्ती नष्ट झाल्यावर, मनात दुःख झाल्यावर, पत्नीचे चालचलन कळल्यानंतर, नीच व्यक्तीकडून अपमानास्पद बोलणे ऐकल्यानंतर आणि स्वतः कुठेतरी अपमानित झाल्यानंतर आपल्या मनातील विचारांचा कोणालाही थांगपत्ता लागू देऊ नये, हीच समजूतदारी आहे. अर्थ असा आहे की वित्तहानी, गृहिणीचे चारित्र्य, नीच व्यक्तीचे शब्द आणि स्वतःचा अनादर याविषयीमधील कोणालाही काही सांगितले तर आपलेच हसे होत असते. म्हणून या सर्व गोष्टींबाबत मौन ठेवणेच चांगले असते. कारण हे स्वाभाविक आहे की संपत्तीचा नाश झाल्यावर मनुष्याला मानसिक वेदना, त्रास होतो. तो विपन्नतेचा अनुभव घेतो. जर पत्नी वाईट चारित्र्याची असेल तर अशा अवस्थेत सुद्धा त्याला दुःख सहन करावे लागते. जर एखाद्या दुष्टाने त्याला फसविले अथवा एखाद्या व्यक्तीने त्याचा अपमान केला तरीही त्याला दुःख होते. पण खरी हुशारी यात आहे की या सर्व गोष्टी दुसऱ्या कोणालाही न सांगता चुपचाप सहन करणे. कारण जो या गोष्टी दुसऱ्यांना सांगतो तेव्हा अपमानाबरोबरच लोक त्याची टरखिल्ली उडवितात. त्यासाठी या प्रकारचे अपमान विष समजून चुपचाप पिऊन टाकणेच योग्य आहे. लाज संकोच पाहून करावा. धनधान्य प्रयोगेषु विद्या संग्रहेषु च आहारे व्यवहारे च त्यक्त लज्जा सुखी भवेत. 2. येथे आचार्य चाणक्य मनुष्याच्या लाज संकोच करण्याच्या संदर्भात सांगतात की संपत्ती आणि धनधान्याच्या देवाणघेवाणीत, विद्या प्राप्त करतेवेळी, भोजन आणि आपसातील व्यवहारात न लाजणाराच सुखी असतो. अर्थ हा आहे की पुढील गोष्टीत लाज ठेवणेच लाभदायक आहे. कोणाला पैसे उसने उधार देताना, कोणाकडून घेताना किंवा कोणापासून तरी आपले पैसे परत घेताना व धान्य वगैरे घेताना कोणत्याही प्रकारची लाज व संकोच करता कामा नये. याचप्रमाणे शिक्षण घेताना जर एखादी बाब लक्षात नाही आली किंवा कोणत्या प्रकारे शंका वा संशय असेल किंवा जेवण करतेवेळी किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात, वस्तुतः मनुष्यासाठी हे योग्य आहे की त्याने देण्याघेण्याचे व्यवहार लेखी करावेत. विद्या संपादन वा खाणेपिणे या बाबतीत जर तो संकोच करील तर संबंध चांगले राहणार नाहीत. संबंधितांशी व्यवहारात सुद्धा मृदू, सत्य आणि स्पष्टवादी राहावे. म्हणून मनुष्याने संकोच त्यागून नेहमी सत्यच बोलावे आणि व्यावहारिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. पैशांच्या देवाणघेवाण व्यवहारात हिशोब असणे जरुरीचे आहे. समाधान मोठी बाब आहे. संतोषामृततृप्तानां यत् सुखम शांतिरेवच न च तद्धनलुब्धानां इतश्च तश्च धावताम. 3. येथे आचार्य चाणक्य समाधानाचे महत्त्व सांगताना म्हणतात की समाधानाच्या अमृताने तृप्त मनुष्याला जे सुख आणि शांती मिळते ते सुख आणि शांती संपत्तीच्या मागे चौफेर इकडे तिकडे पळणाऱ्यांना मिळत नाही. अर्थ हा आहे की समाधान हे सर्वात मोठे सुख आहे. जो मनुष्य समाधानी असतो त्याला परमसुख आणि शांती प्राप्त होते. पैशाच्या मागे इकडे तिकडे धावपळ करणाऱ्यांना अशी सुख शांती मिळत नाही. वस्तुतः चाणक्याचे मत आहे की मनुष्याची हाव अमर्याद आहे. त्याच्या भूकेला अंत नाही. त्याच्या इच्छा व कामना निरंतर वाढतच आहेत. अशा प्रकारे इच्छा वाढल्याने मनुष्याच्या जीवनात एक प्रकारची निराशा येते व तो निरर्थक भटकतो. जो मनुष्य जेवढे मिळाले त्यातच समाधान मानतो त्यालाच सुखाची प्राप्ती होते. कारण समाधानालाच महत्त्व आहे. समाधान मोठी बाब आहे. संतोष स्त्रीषु कर्तव्यः स्वदारे भोजने धने त्रिषु चैव न कर्तव्या अध्ययन जपदानयो. 4. येथे आचार्य समाधानाचे महत्त्व सांगतात की मनुष्याने स्वपत्नीतच संतोष मानावा. मग ती सुंदर असो वा साधारण, सुशिक्षित असो की अशिक्षित, तिची पत्नी आहे हेच मोठे आहे. या प्रकारे मनुष्याने जे जेवण मिळते त्यातच समाधान मानावे. कारण आपली कोरडी भाकरीच चांगली. व्यवसायातून प्राप्त होणाऱ्या धनासंबंधी चाणक्य म्हणतात माणसाने असंतोषात दुःख करू नये. यामुळे त्याची मानसिक शांती नष्ट होत नाही. जर असे नाही केले तर तो स्वतःला कायमचे दुःखी करून घेईल. याउलट चाणक्याचे सांगणे आहे की शास्त्रामध्ये अध्ययन, ईश्वराचे नामस्मरण आणि दान धर्मात कधीही समाधान मानू नये. या तिन्ही गोष्टी जास्तीत जास्त करण्याची इच्छा करावी. यामुळे मानसिक शांती आणि आत्मिक सुख मिळते. वस्तुतः नेहमी असे गृहीत धरण्यात येते की मनुष्य जे काही आपल्या भाग्यात घेऊन आलेला आहे ते प्रयत्न करून सुद्धा बदलता येत नाही. त्यामुळे तो जर अशा गोष्टींच्या संबंधात समाधानपूर्वक जीवन जगेल तर त्याचे नुकसान होणार नाही.
कारण मनुष्याचे जीवन पाण्यावरच्या बुडबुड्यासारखे आहे. जे आहे असू शकते, ते उद्या राहणार नाही. म्हणून चाणक्य म्हणतात की मनुष्याने सतत शुभ कार्यांमध्ये मस्त राहावे. यापासून सावध राहा. विप्रयोर विप्रवहिन्येश्च दंपत्योवो स्वामीभृत्ययोः अंतरेण न गंतव्यम हलस्य वृषभस्य च. 5. येथे आचार्य मार्गाने जाताना प्रतिबंधित बाबींविषयी चर्चा करताना म्हणतात, 2 ब्राह्मणांच्या मधून, ब्राह्मण आणि आग यामधून, मालक आणि नोकर यांच्यामधून, पती आणि पत्नी यांच्यामधून आणि नांगर व बैल यांच्यामधून जाऊ नये. कारण असे मानतात की जिथे 2 व्यक्ती उभ्या असतात किंवा बसलेल्या असताना बातचीत करीत असताना त्यांच्यामधून न जाता त्यांच्या एका बाजूने निघून जावे. जर 2 ब्राह्मण उभे असतील तर दोघांच्या मधून न जाणे याचा अर्थ असा की ते एखादी शास्त्रचर्चा करीत असतील. याचप्रमाणे आगीमधून जाऊ नये. पती पत्नी मालक आणि नोकर जेव्हा काही बोलत असतील तर त्यांच्या जवळ जाऊ नये आणि दोघांच्या मधून जाऊ नये. याचप्रमाणे नांगर आणि बैल यांच्यामधून जाऊ नये, कारण त्यात मार लागण्याची, जखमी होण्याची शक्यता असते. आणि तसे पाहिले तर मनुष्याने नेहमीच जाताना आसपासचे वातावरण पाहूनच मार्गक्रमण करावे. यापासून सावध रहा. पादाभ्याम न स्पृशेत अग्निम गुरुम ब्राह्मणमेव च नैवगाम कुमारीम च वृद्धम न शिशुम तथा. 6. याचार्य चाणक्य म्हणतात, आग, गुरु, ब्राह्मण, गाय, कुमारी कन्या, म्हातारे लोक आणि बालकांना पावलांनी स्पर्श होऊ देऊ नये. हे असभ्यतेचे लक्षण आहे. असे करण्यात त्यांचा अपमान, अनादर तर आहेच, पण त्यातून उपेक्षेची भावना प्रकट होते. तसे करण्यात आपल्या उर्खपणाचे प्रदर्शन करण्यासारखे आहे, कारण हे सर्वजण आदरणीय, पूज्य व प्रिय असतात. यापासून सावध रहा. शकटम पंचहस्तेन दशहस्तेन वाजिनम हस्तिनम शतहस्तेन देशात्यागेन दुर्जनम. 7. आचार्य म्हणतात की बैलगाडीपासून 5 हात, घोड्यापासून 10 हात आणि हत्तीपासून 100 हात दूर राहावे. परंतु दुष्ट व्यक्तीपासून बचाव करण्यासाठी मात्र थोडे बहुत अंतर पुरेसे नाही. त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी तर आवश्यकता भासली तर देश सुद्धा सोडावा लागेल. या गोष्टींपासून दूर राहण्याचे तात्पर्य हे आहे की गाडीला झुंपलेल्या बैलामुळे दुखापत झाली तर झाली, घोड्याच्या लात मारण्याचे भय असते. याचप्रमाणे हत्तीपासूनही दूर राहणेच योग्य आहे. परंतु दुष्ट व्यक्तीपासून अशा प्रकारे स्वतःला वाचवायला हवे की त्याचा चेहरा सुद्धा पाहण्यास मिळू नये. यामुळे चाणक्याच्या मतानुसार त्याच्यापासून वाचण्यासाठी तो जेथे राहतो त्या जागेचा सुद्धा त्याग केला पाहिजे. यापासून सावध रहा. हस्तित्वं कुशमात्रेण वाजो हस्तेन ताड्यते शृंगिलिंकुट हस्तेन खड्ग हस्तेन दुर्जनः. 8. येथे आचार्य चाणक्य दुष्ट व्यक्तीबरोबर दुष्टता हे सूत्र शिकविताना सुद्धा सावधगिरीचे महत्त्व सांगताना म्हणतात की हत्तीला अंकुशाने, घोड्याला हाताने, शिंगधारी पशूंना हात वा काठीने आणि दुष्टला शस्त्र हाती घेऊन मारावे लागते. अर्थ हा आहे की हत्तीला अंकुशाने टोचून मारून वश करता येते, घोड्याला हाताने मारता येते, गाय, म्हैस इत्यादी शिंगधारी प्राण्यांना हात वा काठीने मारता येते, परंतु दुष्टाला मारताना हातात शस्त्र अथवा अन्य कोणतेही शस्त्र हातात असणे आवश्यक असते. दुष्टाला हातात शस्त्र घेऊनच सरळ करावे लागते. सभ्यतेची भाषा त्याला कळत नाही, किंवा लातों के भूत बातों से नहीं मानते, किंवा लकडी शिवाय मकडी वळत नाही. यापासून सावध रहा. तुष्यंती भोजने विप्रा मयूरा धनगर्जिते साधवो परसंपत्तौ खला विपत्तिषु. 9. आचार्य चाणक्य दुष्टांच्या दुसऱ्यांच्या दुःखात सुख मानण्याच्या दुष्ट प्रवृत्तीचे वर्णन करताना म्हणतात की ब्राह्मण तर भोजनामुळे आनंदित होतात, मोर नभांच्या गर्जनेनंतर आनंदित होतात, सज्जन साधू दुसऱ्यांच्या संपन्नतेत सुख मानतात, पण दुष्ट लोक दुसऱ्यांच्या संकटांना पाहून आनंदी होतात. किती विचित्र आहे. अर्थ हा आहे की ब्राह्मण भोजन मिळाले तर मोर ढगांच्या गडगडाट ऐकून आणि सज्जन दुसऱ्यांच्या सुखात, आनंदात, धनसंपदा पाहून आनंदी होतात, परंतु दुष्टाला दुसऱ्यांचे सुख पाहून दुःख होते, ते दुसऱ्यांना दुःखी पाहून मात्र आनंदी होतात. यापासून सावध रहा. अनुलोमेन बलीनम प्रतिलोमेन दुर्जनम आत्मतुल्य बलम शत्रुम विनयेन बलेन वा. 10. आचार्य चाणक्य धर्मव्यवहार समजून सांगताना म्हणतात की बळवान शत्रूला त्याच्याप्रमाणे वागून, दुष्टाला त्याच्या विरुद्ध जाऊन आणि समान शक्तीच्या शत्रूला विनयानं वा शक्तीने वश करावे. अर्थ असा आहे की जर शत्रू आपल्यापेक्षा ताकदवान असेल तर त्याच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे. जर तो आपल्या एवढाच बळवान असेल तर त्याच्याबरोबर नम्रतेने वागावे किंवा त्याचा सामना शक्तीनेच करावा, परंतु दुष्टाबरोबर दुष्ट बुद्धीनेच वागावे.
तारुण्यच स्त्रियांची शक्ती आहे. बाहुवीर्यम बलम राजा ब्राह्मणो ब्रह्मविद बली रूप यौवन माधुर्यम स्त्रीणाम बलमुत्तमम. 11. आचार्य चाणक्य स्त्रियांच्या गुणांची चर्चा करताना सांगतात की हातात ताकद असणारे राजे बलवान शक्तिमान असतात. ब्रह्म जाणणारा ब्राह्मणच शक्तिमान मानला जातो. सौंदर्य, तारुण्य आणि गोडवा स्त्रियांचे मोठे बळ आहे. याचा आशय असा आहे की ज्या राजाच्या बाहूमध्ये शक्ती बाहुबळ असते तोच शक्तिमान मानला जातो. ब्रह्म जाणणारा ब्राह्मणच बलवान आहे. ब्रह्म जाणून घेणे हेच ब्राह्मणाचे बळ आहे. सौंदर्य, तारुण्य आणि वाणीची मधुरता हेच स्त्रियांचे सर्वात मोठे बळ आहे. तारुण्यच स्त्रियांची शक्ती आहे. नात्यंतम सरलेन भाव्यम गत्वा पश्य वनस्थलीम छिद्यन्ते सरळास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाहा. 12. जीवनाचा सिद्धांत आहे की अति हे टाळावे, वर्ज करावे. अति सर्वत्र वर्जयेत. मग ते जीवनाच्या संदर्भात साधेपणा वा सरळपणा या पातळीवर का नसेना. म्हणून आचार्य चाणक्य म्हणतात की अति म्हणजे जास्त सरळ सुद्धा राहू नये. जंगलात जाऊन पाहिलं तर असे दिसून येईल की सरळ वाढलेले वृक्ष कापले जातात तर वेडेवाकडे वाढलेले वृक्ष तसेच ठेवले जातात. अर्थात मनुष्याने सुद्धा जास्त सरळ अथवा भोळेपणाने राहू नये. जास्त सरळ माणसाला सर्वजण मूर्ख बनवण्याचे प्रयत्न करतात. त्याचे जीवन कठीण अवघड होते. या उलट दुसरे रागीट व खडूस प्रकारच्या लोकांना कोणीही काहीही बोलत नाही हा निसर्ग नियमच आहे. जंगलात सुद्धा जे झाड सरळ असते तेच तोडले जाते आणि वेडेवाकडे झाड तसेच उभे राहतात. हंसासारखे वागू नका. यत्र ओदकम तत्र वसंती हंसाः तथैव शुष्कम परिवर्जयन्ति न हंसतुल्येन नरेन भाव्यम पुनस्त्यजन्ते पुनराश्रयन्ते. 13. आचार्य चाणक्य येथे हंसाच्या व्यवहाराला आदर्श म्हणून उपदेश करतात की ज्या तलावात पाणी जास्त असते तेथेच हंस राहतात. जर तेथील पाणी आटलं व कमी झालं तर हंस तो तलाव त्यागून दुसऱ्या स्थानी निघून जातात. जेव्हा केव्हा पावसामुळे किंवा नदीचे पाणी त्यात येऊन तो पाण्याने भरला तर ते पुन्हा तेथे वापस येतात. या प्रकारे हंस आपल्या आवश्यकतेनुसार कोणत्याही जलाशयाला सोडून जातात किंवा त्याचा आश्रय घेतात. आचार्य चाणक्याचा येथे आशय असा आहे की मनुष्याने हंसासारखा व्यवहार करू नये. एकदा ज्याचा आश्रय घेतला आहे त्याला कधी सोडू नये. जर काही कारणास्तव सोडावाच लागला तर मग परत वापस तेथे येऊ नये. आपल्या आश्रयदात्याला वारंवार सोडणे आणि परत तेथेच येणे हे माणुसकीचे लक्षण नाही. त्यासाठीच नीतीसुद्धा हेच सांगते की मैत्री अथवा संबंध स्थापित केल्यानंतर ते विनाकारण तोडणे योग्य नाही. कमवलेल्या धनाचा त्याग करीत राहावा. उपार्जितानां विप्तानां त्यागः एव हि रक्षणं तडागोदर संस्थानां परिवाहम मिदांबसाम. 14. येथे आचार्य चाणक्य कमवलेल्या पैशांचा सदुपयोगासाठी खर्च करण्याविषयी सांगतात की तलावातील पाणी स्वच्छ राहण्यासाठी त्याचे वाहत राहणे जसे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अशा पैशांचा त्याग करीत राहणे म्हणजेच त्याचे रक्षण करणे आहे. अर्थ असा आहे की एखाद्या तलावाचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी ते वाहत राहणे चांगले असते. ते थांबून राहिले, अडकून राहिले तर ते घाण होते. याच पद्धतीने संपत्तीचा त्याग करीत राहावे. असे नाही केले तर मनुष्यात अनेक वाईट गुण येतात. संपत्ती चांगल्या कार्यासाठी खर्च करीत राहावे हेच संपत्तीचे सर्वात मोठे रक्षण आहे. सत्कार्यातच महानता आहे. स्वर्गस्थितानामिह जीवलोके चत्वारे चिन्हानि वसंती देहे दान प्रसंगो मधुरावाणी देवार्चनम ब्राह्मणतर्पणम च. 15. सत्कार्याचे आचरण करणाऱ्या व्यक्तीला महात्मा असे संबोधताना आचार्य सांगतात की दान देण्याची आवड, गोडवाणी, देवांची पूजा आणि ब्राह्मणांना समाधानी ठेवणे हे 4 लक्षणं असणारी व्यक्ती या जगात एखादी स्वर्गातील आत्मा असू शकते. अर्थ असा आहे की दान करण्याची सवय असलेला, सर्वात जास्त गोड बोलणारा, देवांची पूजा करणारा आणि विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणारा माणूस दिव्य आत्मा असतो. ज्या व्यक्तीमध्ये सर्व गुण असतात तो महान पुरुष असतो. अशा व्यक्तीला स्वर्गातील आत्म्याचाच अवतार समजली पाहिजे. दुष्कृत्य करणारे नरक भोगतात. अत्यंत लेपः कटुता वाणी दारिद्र्याच्च स्वजनेषु वैरम नीच प्रसंगः कुलहीन सेवा चिन्हानि देहे नरकस्थितानाम. 16. आचार्य चाणक्य
दुष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला तो नरकाचा अधिकारी होण्याच्या संदर्भात म्हणतात की अत्यंत संताप, कटुवाणी, दरिद्रता, स्वकीयांबरोबर वैर, नीच लोकांची संगत आणि अशाच लोकांची नेहमी सेवा करणे हे नरक भोगणाऱ्यांची लक्षणे आहेत. अर्थ असा आहे की दुष्ट व्यक्ती अत्यंत रागीट स्वभावाचा असतो. त्याचे बोलणे कडवट असते. तो गोड मधुर बोलूच शकत नाही. तो नेहमी गरीबच राहतो. इतरांशी संबंध तर सोडा, पण त्याचे त्याच्याच कुटुंबियांशी शत्रुत्व असते. नीच लोकांची संगत आणि अशाच लोकांची नेहमी सेवा करणे हे त्याचे काम असते. ज्या व्यक्तीमध्ये हे अवगुण दिसून येतात त्याला नरकातील आत्म्याचाच अवतार समजले पाहिजे. दुष्कृत्य करणारे नरक भोगतात. गम्यते यदि मृगेंद्र मंदिरे लभ्यते करिकपोल मौतिकम जंबुकश्रेय गतम च प्राप्यते वत्सपुच्छ खरचर्मखंडम. 17. संगतीचा प्रभाव सांगताना आचार्य चाणक्य म्हणतात की जर कोणी सिंहाच्या गुहेत गेला तर तिथे त्याला हत्तीच्या मस्तकावरील मोती मिळेल. जर तीच व्यक्ती गिधडाच्या घरट्यात म्हणजे खोपडीत गेली तर तेथे त्याला फक्त पिलाचे शेपूट व गाढवाच्या कातडीचा तुकडाच मिळेल. अर्थ हा आहे की सिंहाच्या गुहेत गेल्यावर व्यक्तीला हत्तीच्या मस्तकावरील मोती मिळतो, पण तीच व्यक्ती गिधाडाच्या घरट्यात जाते तेथे त्याला फक्त वासराचे शेपूट व गाढवाच्या कातडीचा तुकडा मिळतो. सांगण्याचा अर्थ असा आहे की जर व्यक्ती महान लोकांच्या संगतीत राहिला तर तो फक्त दुष्टपणाच शिकतो. म्हणून संगत नेहमी सज्जनाचीच करावी. विद्येशिवाय जीवन बेकार आहे. शुनः पुच्छम इव व्यर्थम जीवितम विद्यया विना नगुह्य गोपने शक्तम न च दंशन निवारणे. आचार्य चाणक्य म्हणतात की जसे कुत्र्याच्या शेपटीमुळे ना तर त्यांचे गुप्तांग झाकली जाते न तर ती डास, किडे यांच्या चावण्यापासून वाचवू शकते, याच प्रकारे विद्याविना जीवन व्यर्थ आहे. कारण विद्या नसणारा मनुष्य मूर्ख असल्यामुळे न तो स्वतःचे रक्षण करू शकतो ना आपले भरण पोषण. तो आपल्या कुटुंबाचे दारिद्र्य दूर करू शकत नाही न तर शत्रूचे आक्रमण थांबवण्यासाठी समर्थ असतो. म्हणून विद्येचे महत्त्व व्यक्तीच्या जीवनात खूप मोठे आहे. सर्वात मोठी शुद्धता आहे वाचाच मनसश्चौचम शौचन्मिंद्रिय निग्रहः सर्वभूतदया शौचम एतश्चौचम परमार्थिनाम. 19. आचार्य चाणक्य सांगतात की मन, वाणी पवित्र ठेवणे, इंद्रियांचा निग्रह करणे, सर्व प्राण्यांवर दया करणे आणि दुसऱ्यावर उपकार करणे सर्वात मोठी शुद्धता आहे. अर्थ असा आहे की मनात वाईट विचार न येऊ देणे, तोंडाने काही अप्रिय बोलणे टाळणे, आपल्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवणे, सर्व प्राण्यांवर दया करणे आणि सर्वांचे चांगले करणे हेच मनुष्याचे सर्वात मोठे पावित्र्य आहे. देहातच आत्मा पहा. पुष्पे गंधम तिले तैलम काष्ठे वग्नी पयोघृतम इक्षुडो गुड्डू तथा देहे पश्चादात्मानम विवेकतः. 20. आचार्य चाणक्य आत्म्याच्या संदर्भात असे सांगतात की फुलात वास, तिळात तेल, लाकडात अग्नी, दुधात घृत आणि ऊसात गूळ याप्रमाणेच विवेकाने देहात आत्मा पहा. अर्थ असा आहे की जसा फुलात सुगंध एकाच जागी नसतो तर पूर्ण फुलात पसरलेला असतो. तिळात तेल असते, लाकडामध्ये आग असते, दुधामध्ये लोणी आणि ऊसामध्ये गोडवा हे सगळे गुण पूर्ण वस्तूमध्ये असतात, कोणत्याही एकाच जागी नसतात. याच प्रकारे परमात्मा सुद्धा मनुष्याच्या सगळ्या देहात राहतो, फक्त त्याला ओळखण्याची गरज असते. याला प्रत्येकजण ओळखू शकत नाही, फक्त ज्ञानी पुरुषच ओळखू शकतात. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.